नमस्कार मंडळी, कसे आहात? तर मी सुप्रिया, तुमचं आपल्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आहे सॅटर्डे आणि सॅटर्डे म्हटलं की सुट्टीचा दिवस. तर आता दुपारची वेळ झालेली आहे आणि मी थोडंसं बाहेर फिरायला आली आहे. तर पार्कमध्येच आली आहे. नॉर्मली इथे लोक सॅटर्डे संडेला पार्कमध्ये जास्त वेळ घालवतात, कारण घरात थोडंसं गरम होतं. त्यामुळे पार्कमध्ये छान असं बसतात, एन्जॉय करतात. काही खायला प्यायला असेल ते फूड असतं ते घेऊन येतात आणि दिवस इथं पूर्ण घालवतात आणि संध्याकाळी घरी घेऊन जातात. तर मी आता आमच्या इथून थोडंसं लांब जरा पार्क आहे तिथे आलेली आहे. पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की इथे एक लहान मुलांसाठी छान असं प्लेग्राऊंड बनवायचं चाललेलं आहे आणि ते आता बनवून पण झालेलं आहे. ओपनिंग काय ते एक दोन आठवडे झालं काहीतरी चालू झालेलं आहे आणि भरपूर मुलं आता इथे एन्जॉय करतात. इथे मुलांसाठी भरपूर अशा गोष्टी करतं गव्हर्नमेंट, भरपूर काळजी करतं, केअर करतं आणि त्यांच्यासाठी नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज पण करतं. तर आज मी म्हटलं आलीच ह्या पार्कमध्ये, तर तुम्हालाच हे पार्क कसं आहे दाखवूया आणि इथलं गव्हर्नमेंट मुलांबाबतीत किती चांगलं काय काय गोष्टी करतं हेही म्हटलं तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये समजेल. तर आज सॅटर्डे म्हणजे आपली आज आषाढी एकादशी आहे आणि आज आमचाही उपवास आहे. तर सकाळी छान अशी शाबू खिचडी, शाबू वडे खाल्ले आणि आता थोडंसं जरा दुपारची झोप यायला लागली होती म्हणून म्हटलं एक राऊंड मारून येऊया. तर आले बघा, आत्ता मी 2-2:30 वाजलेले आहेत आत्ता काहीतरी दुपारच्या. तर म्हटलं थोडंसं जरा सावलीला जाऊन बसूया, थंड वाटेल म्हणून आली. तर आपण आता आतमध्ये जाऊया. मी आता पार्कच्या आहे बाहेर. आता मी काल पार्कमध्ये गेले होते. मी तुम्हाला म्हटले होते की ते लहान मुलांसाठी एक नवीन पार्क बनवायचं चालू आहे. ते मी तुम्हाला दाखवते आणि ते बनवून पण झालेलं आहे. रिसेंटली 1-2 आठवड्यापूर्वी हे चालू झालेलं आहे. तर होप सो तुम्हाला हे पार्क आवडलं असेल. तर आता काल का दिवसभर आपली एकादशी होती आणि आपल्याकडे कशी एकादशी दुसऱ्या दिवशी सोडतात बरोबर, म्हणजे रात्री 12 नंतर. आता रात्री 12 नंतर तर आपल्याकडे जेवण करण्याची पद्धत नाही आहे, त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतो आपण. तर आता उपवास सोडायचा आहे म्हटल्यावरती जरा चांगलं काहीतरी जेवण बनवूया. म्हणून मी म्हटलं आज बटाटा वाटाण्याची भाजी, पुरी, श्रीखंड आणि जिरा भात बनवूया. तर आता मी इथे बघा बटाट्याची भाजी बनवायला घेतलेली आहे. याच्यासाठी मी सिंपल अशी ग्रेव्ही तयार केलेली आहे. टोमॅटो, कांदा आणि जे काही आपलं लसूण वगैरे असतं याची सिंपल अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तेलात सगळी भाजून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये तमालपत्र, कढीपत्ता हे टाकून एकदा ती छान अशी भाजून घेतली. नंतर वरून मी त्याच्यामध्ये हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे. आता मी तुम्हाला पाठीमागे बघा बटाट्याच्या भाजीमध्ये एक मसाला पावडर तयार कशी करायची सांगितली होती, तशीच मी सेम आत्ता तयार करून घेतलेली आहे आणि मी थोडीशी आत्ता तेलामध्ये टाकणार आहे भाजून घेण्यापूर्वी. तर मी थोडीशी टाकून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये बघा मी वाटाणे टाकलेले आहेत. आता वाटाणे तर मी आधी काही शिजवून घेतले नाही आहेत. बटाटा फक्त मी आधी शिजवून घेतला होता. आता कसं होतं,
पुरीचं जेवण बनवायचं असलं की बटाटा नेहमी असं आधी शिजवून घ्यायचा, जेणेकरून भाजी खूप छान होते आणि जर अशी ग्रेव्ही जास्त बनवायची. आणि असं जर बटाटा शिजवलं ना तर भाजीला आणखीन थिकनेस येतो, त्यामुळे भाजी आणखीन जास्त टेस्टी होते. तर मी आता ही बघा सगळे बटाटा आणि वाटाणा सगळा असा मसाल्यामध्ये भाजून घेतलेला आहे. आणि जास्त वेळ आपल्याला ह्या भाजीला उकळी द्यायची नाही, थोडंसंच पाणी टाकायचं आहे, कारण ऑलरेडी आपला बटाटा शिजलेला असतो. वाटाणा शिजायला जास्त काही पाणी लागत नाही, त्यामुळे मी थोडंसंच पाणी मिक्स केलेलं आहे. आणि सगळी भाजी एकदा मिक्स करून ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे बघा. आता हे मीठ टाकून नंतर जे मसाला आहे तोही त्याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि ही भाजी ना मी आता 5 मिनटं मीडियम गॅसवरती अशीच ठेवणार आहे. आणि वरतून कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं तूप टाकलेलं आहे. आता तुपामुळे पण जरा चांगला फ्लेवर येतो भाजीला, म्हणून मी तूप टाकलेले आहे. तर बघा इथे आपली आता भाजी तयार झालेली आहे. आता भाजी तर मी तयार करून घेतलेली आहे. आता पुऱ्यासुद्धा मी एकसाथ सगळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आणि मी इकडे पॅनमध्ये सुद्धा थोडंसं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मोठी तर कढईमध्ये तर मी ऑलरेडी भाजी केलेली आहे, त्यामुळे मी छोट्याच पॅनमध्ये ना थोडंसं तेल टाकून ना पुऱ्या तळायला घेते. कारण कसं होतं, जास्त जर तेल टाकलं तर ते परत भाजीमध्ये लवकर संपत नाही वापरून. त्यामुळे मी अशी छोट्याशाच पॅनमध्ये पुऱ्या तळते. नेहमी जेव्हा मी पुऱ्या करायच्या असेल तर ह्याच्यामध्येच तळते. हा माझ्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरलेला आहे. मी कधी कढई वापरत नाही आणि माझ्याकडे खोलगट कढईसुद्धा नाही आहे, इथे मिळत नाही. आणि मिळाली तर खूप कॉस्टली असते आणि 2 माणसांचा जशी लागती छोटीशी कढई तशी मिळत नाही, खूप मोठी मिळते. त्यामुळे मी पॅनमध्ये सगळं हे भागवून घेते. तर आता बघा मी एक एक करून आता सगळ्या पुऱ्या तळून घेते आणि पुऱ्यासुद्धा खूप छान तळलेल्या आहेत बघा. तर मी आता पुरेचं पीठ जेव्हा मिक्स करत होते ना त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि कोथिंबीर टाकलेली आहे, जेणेकरून पुरीला जरा चांगला फ्लेवर येतो. तर मी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत बघा. आता इकडे आता उपवास सोडायचा म्हटलं की काहीतरी स्वीट तर पाहिजेच ना. मग आता म्हटलं चला श्रीखंड बनवूया. आता इथे भरपूर स्टोअरमध्ये मी चौकशी केली होती की श्रीखंड मिळतं आहे का, तर इथे इथल्या लोकांना श्रीखंड नावाची पद्धतच माहीत नाही आहे, श्रीखंड काय असतं ते. म्हणून मी इंडियन स्टोअरमध्ये पण चौकशी केली होती, कारण इंडियन स्टोअरमध्ये बऱ्याच आपल्या इंडियातील गोष्टी मिळतात. म्हणून मी त्यांना विचारलं तर त्यांना पण श्रीखंड काय आहे ते माहीतच नाही. ते पूर्ण असे गोंधळून गेले होते जेव्हा मी विचारलं तेव्हा. म्हणून म्हटलं आज घरीच बनवूया. तर मी आज घरी बनवलेलं आहे बघा. आणि इकडे सुद्धा आता आपली भाजी ऑलरेडी खूप छान अशी तयार झालेली आहे. इकडे जिरा भात बनवलेला आहे, साधा सिंपल तुपाचं मी त्याच्यामध्ये फोडणी दिलेली जिऱ्याला. आणि ह्या सगळ्या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. छान असं जेवण तयार झालेलं आहे आणि आता आम्ही उपवास सोडतो. तर आता इथे बघा दुपारच्या 4 वाजलेल्या आहेत आणि 4 वाजताच किती आभाळ गच्च भरून आलेला आहे. खरं तर ना संध्याकाळी 10 वाजता पाऊस दिला होता, पण 3:30-4 वाजताच इतका आभाळ बघून आता असं वाटतं आहे की मुसळधार पाऊसच चालू होईल म्हणून. तर बघूया आता येतो आहे की नाही, कारण इथे लक्झमबर्गमध्ये ना वेदरचा कधीच भरोसा नसतो. आत्ता ऊन असेल तर दुसऱ्या सेकंदाला पाऊस पडतो. त्यामुळे आता बघूया काय होतं आहे. तर आता इकडे बघा मी तुम्हाला मगाशी म्हणले होते ना की पाऊस पडेल का नाही. आता पाऊस तर पडलेला आहे, पण जास्ती नाही, थोडासा पाऊस पडून गेलेला आहे. आता पूर्ण लक्झेंबर्गमध्ये पाऊस पडला का नाही माहीत नाही आहे, पण आमच्या एरियामध्ये तर पडलेला आहे. कारण काही ठिकाणी मोठा पाऊस होतो तर काही ठिकाणी पडत पण नाही, असं सुद्धा होतं. तर आता इथे थोडासा पाऊस झालेला आहे, फक्त ओलं ओलं झालेलं आहे. लगेच मी तुम्हाला दाखवते बघा कसा पाऊस पडलेला आहे. पण आभाळ अजूनही गच्चच दिसतंय. मग काय माहिती अजून कंटिन्यू पडतो आहे की नाही ते. तर मी कालचा व्हिडिओ आजपर्यंत कंटिन्यू केलेला होता, तर होपफुली तुम्हाला तो आवडला असेल. आणि प्लीज मला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, माझ्या रेसिपीज कशा वाटतात, कारण मी अलीकडे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये रेसिपी शेअर करते. होप तुम्हाला आवडत असतील. जर आवडत असेल तर मला कॉमेंट करून सांगा. मी असंच काही नवीन नवीन बनवण्याचा प्रयत्न करते, जे तुमच्यासोबत मला शेअर करायची इच्छा होते, म्हणून मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते. तर पाऊस बघा आणखीन चालू झालेला आहे. आत्ता तर मी तुम्हाला दाखवलं होतं की पाऊस बंद झाला आणि लगेच मी तुमच्याशी बोलता बोलता आत्ता बघा इकडे पाऊस चालूच झालेला आहे. तर चला मग भेटू लवकरच अशाच एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर.